तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार चालत आहे हे जगजाहीर आहे। मात्र प्रशासकीय अधिकारी यांचे शिक्के नागरिक स्वतःच्या हाताने मारून घेतात हो हे नक्की आहे, आणि तेही नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात। नांदगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असून पिवळी शिधापत्रिका व तसेच केसरी शिधापत्रिका यांची रेट फिक्स असून दलालामार्फत ही सगळे कामे सोयीस्कररित्या राबविली जातात। काही दिवसांपूर्वी नांदगाव तहसील कार्यालयात एका प्राध्यापकाने नियमानुसार शुभ्र शिधापत्रिका काढणे गरजेचे होते, मात्र त्यांना केसरी शिधापत्रिका देण्यात आली व तसेच याची तक्रार प्राप्त होताच केसरी शिधापत्रिका रद्द करण्यात आली। मात्र कुठेतरी हा सावळा गोंधळ सुरूच आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना 4-4 महिने चक्कर मारून देखील कामे मार्गी लागत नाही। मात्र आता तर अजबच घटना बघायला मिळाली। नांदगाव तहसील कार्यालयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या शिधापत्रिकेवर शिक्के मारताना दिसत असून, जर नागरिक स्वतःच्या हाताने शिक्के मारत आहेत तर त्यांच्याकडे शिक्के आलेच कसे, आणि जर सर्वसामान्य माणसाकडे शासकीय शिक्के आहेत तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार करतात तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। महसूल विभागात अक्षरशः लूट सुरू असून अनेक शासकीय काम हे दलालामार्फत केले जाते व तसेच हे कामे मार्गी लागतात। याला प्रशासकीय यंत्रणा देखील जबाबदार आहेत। याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का व या घटनेची चौकशी करतील का, असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे। लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।